नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सगळे? बरे आहात ना? यावर्षी तीव्र उन्हाच्या झळा सर्वांना सहन कराव्या लागत आहेत. सगळीकडेच उन्हाळा आहे. आज जरासं ऊन कमी आहे म्हणून बाहेर पडलोय. बऱ्याच दिवसात व्हिडिओ बनवला नव्हता. आजची ह्या व्हिडिओची सुरुवात आपण रत्नागिरीच्या साळवी स्टॉपपासून करतोय. NH66 नॅशनल हायवे 66 हा पुढे हातखंब्यापर्यंत आपण आत्ता करणार आहोत. आत्ता आपण NH66ला नाही आहोत, NH166 वरून आता आपण जातोय, जो रत्नागिरीतनं रत्नागिरीतलं मिऱ्या गाव इथून नागपूरपर्यंत जाणारे हायवे. आणि आत्ता आपण साळवी स्टॉपला सुरुवात केली. साळवी स्टॉपला आता इथे कामाची जर परिस्थिती पाहिली आपण तर उजव्या हाताला कॉन्क्रीट करण्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे, त्याला स्पीड घेतलेला आहे. डाव्या हाताला मात्र जस्ट एक रफ रोड आहे, नेहमीप्रमाणे वळ्या पडलेला रोड. पण उजव्या हाताला मात्र कॉन्क्रीटचं काम बऱ्यापैकी झालं आहे. उजवीकडे जर तुम्ही पाहिलात आता प्लॅस्टिक घालून ठेवलं आहे, कारण हीट प्रचंड आहे, त्याच्यासाठी थोडं ते कव्हरिंग करून ठेवतात. पण याचा अर्थ क्युरिंग वगैरे झालेलं असणार आहे तिथे. ती बाजू जी आहे उजवी बाजू बऱ्यापैकी पूर्ण झालेली असणार आहे. आणि आत्ता डावीकडे JK5ची जी बाजू आहे तिथून आत्ता आपण जातोय. हा रस्ता मात्र आता खूप खराब अवस्थेत आहे आता सध्या तरी, म्हणजे आपल्याला स्पीडने जाता येणं शक्य नाही. सगळा वळ्या पडलेल्या रस्त्याला अशा प्रकारचा एकंदरीत रस्ता आहे. पण असो, सध्या काही हरकत नाही जायला. पुढे मात्र काही ठिकाणी खड्डेमय रस्ता आहे, तो आपल्याला बघायचा आहे काय केलं आहे त्याने. खूपच खड्डे होते रस्त्याला. JK5 पासून पुढचा जो रस्ता आहे तो खड्डेमय होता. आणि आत्ता डाव्या हाताला आता तुम्हाला JK5ची वास्तू बघायला मिळेल. कंपनी बंद झाली केव्हाच. आणि आत्ता प्रत्यक्षात आपण जे जातोय हा रस्ता ॲक्च्युली JK5ची मालमत्ता होती एकेकाळी. तिथे झाडं होती त्यांची. कंपनी आता पूर्ण बंद पडलंय, सगळं कोसळायला सुरुवात झालेली आहे. आणि एक चांगली कंपनी रत्नागिरीतनं गेली याचं नक्कीच दुःख राहील. ज्या कंपनीने अनेकांना रोजगार पुरवला तशी कंपनी आता रत्नागिरीतनं हद्दपार झाली. कंपनीचंच ह्या कंपाऊंडमध्येच पुढे रेमंड्सचं शोरूम आहे. आणि शेवटी ती कंपनी एकच. JK5 सुद्धा रेमंड्सचीच कंपनी. रेमंड फॅब्रिकचं इथे एक शोरूम आहे. ती समोर जी डाव्या हाताला पिवळी बिल्डिंग दिसते ते शोरूम आहे. आता ते मात्र चालू आहे बंद आहे काय माहिती नाही मला. आत्ता सध्या तरी ते बहुतेक बंद दिसतंय. पण त्या ठिकाणी रेमंडचे सगळे कपडे कापडं वगैरे सगळं मिळायचं. आत्ता सध्या ते बंद आहे. इथून डावीकडचा रस्ता MIDC मध्ये जातो. आणि आपण नेहमीच्या रूटला आता परत आलो. आणि हा रस्ता मात्र अजून आहे तसाच आहे, म्हणजे काही त्याच्यामध्ये प्रगती नाही आहे. पुढे धुळीचे लोट आपल्याला बघायला मिळत असतील. प्रचंड धूळ आहे, कारण इथून उजव्या हाताचा जो रस्ता आहे तो आता त्यांनी करायला घेतला आहे. आणि डावीकडे भर वगैरे घालून रस्ता तयार आहे, पण हा रफ रोड आहे सगळा. उजवीकडे मात्र खालून रस्ता जातोय, त्याला भराव घालून एवढाच वरती येणार आहे तो. इथला रस्ता सुद्धा खराब आहे, वळ्या पडलेला आणि खड्डे पण आहेत. त्यामुळे गाडी इथे स्पीडीने येऊ शकत नाही आपण, फक्त जरासाच पाहिजे. आणि पुढे बऱ्यापैकी रस्ता त्याने केलाय, पॅची वर्क आहे, पण ठीक आहे. अगदीच वाईट कंडिशन होती त्याच्यापेक्षाही बरी म्हणायची. आणि पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यावर सुद्धा फार त्रास होईल असं नाही मला वाटत. चिखल मात्र होणार आहे, पण त्रास तेवढा होणार नाही. ते डाव्या हाताला गाड्या का लागल्यात समजत नाही. भरपूर गाड्या दिसत आहेत, कोणीतरी आलेले असणार आहे. कोणतरी अधिकारी म्हणा किंवा मंत्री वगैरे कोणतरी आलेलं आहे. आता हा आजचा जो व्हिडिओ आहे
हा मी हातखंब्यापर्यंत करणार आहे. त्यामुळे रत्नागिरीचा NH-166 जो हातखंब्याला जाऊन मिळणार आणि मग हातखंब्याला तिथे पुढे हायवे 66 चालू होतो उजवीकडे पालीपर्यंत, आणि पालीपासून पुढे परत मग कोल्हापूर रोड हा NH-166 166 मिर्या नागपूर हायवे. आता आपण जातोय हा 166 नंबर मिर्या नागपूर हायवे. हातखंब्यापर्यंत आपण बघूया काय कंडिशन आहे रोडची. आता इथे बघा, ही इकडची बाजू एक झालेली आहे, उजवी बाजू काम चालू आहे. सर्व्हिस रोडचं पण डाव्या हाताचं काम सुरू आहे अजून. फक्त प्रश्न इथे एवढाच आहे, सिंगल रोड चालू आहे, यायला आणि जायला एकच रस्ता आहे. ओव्हरटेक वगैरे करताना जे पूर्वीचे प्रॉब्लेम्स होते तसेच प्रॉब्लेम्स आहेत. पटकन समोरनं वाहन असेल तर ओव्हरटेक तुम्ही नाही करू शकत. फक्त रस्ता मात्र सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, त्याच्यामुळे खड्डे वगैरे तुम्हाला इथे जाणवणार नाही. आज आत्ता रत्नागिरीमध्ये 33 डिग्री टेम्परेचर आहे आणि बऱ्यापैकी मळब आहे. आणि मगाशी मी नेटवरती बघितलं की काही ठिकाणी पाऊस आहे. काल सुद्धा गोवा आणि सिंधुदुर्गातल्या काही भागामध्ये जोरात पाऊस झाला. रत्नागिरीमध्येच मात्र तो पाऊस कधी कोसळत नाही. रत्नागिरीचा पाऊस हा नॉर्मली मी बघितला जूनमध्ये जो मान्सूनचा पाऊस सुरू होतो तोच खरं होतो. आधी इतर सगळीकडे पाऊस पडतो, आमच्याकडेच पाऊस येत नाही. आणि यावर्षी जरा रत्नागिरीचं टेम्परेचर जरी लो वाटत असलं, म्हणजे आता 33 डिग्री टेम्परेचर आहे, की आम्ही राहतो टिळकाळी एरिया, तिथे 31-32 साधारण टेम्परेचर आहे, पण हीट प्रचंड जाणवते. याचं कारण ह्युमिडिटी कमी झाली. ह्युमिडिटी ज्या वेळेला जास्त असते त्यावेळेला घाम तुम्हाला येतो भरपूर, आणि त्याच्यामुळे मग हीट जी असते ती तेवढी फील होत नाही. पण आता ह्युमिडिटी कमी झाल्यामुळे 31 डिग्रीचं टेम्परेचर म्हणतोय मी, माझ्या घराजवळचं 31-32 साधारण, ते टेम्परेचर सुद्धा तुम्हाला खरं 38-39 असावं इतकं गरम करतं. आता MIDC एरियातनं पुढे आलोय आणि कुवारबावच्या जवळ येऊन पोचतोय. इथे उजवी लेन झालंय काम, डाव्या लेनचं पण काम झालेलं आहे. आता ट्रक्स उभे आहेत, पण डावी लेन बहुतेक कनेक्टिंग पार्ट झालेला नसावा, त्याच्यामुळे ओपन नाही केलेलं आहे. बघा, इथनं पुढचा डाव्या हाताचा जो भाग आहे त्याचं काम अजून झालं नाहीये. एवढा एक मध्ये छोटासा पॅच फक्त झालेला आहे. इथे सुद्धा डाव्या हाताला हा सगळा MIDC एरियाच आहे. रत्नागिरीत पूर्वीपासून आत्तापर्यंत मी बघतोय मोठ्या इंडस्ट्रीज कधी आल्याच नाहीत, आणि काही इंडस्ट्रीज आल्या पण त्या टिकल्या नाहीत. आता कारण मी काही ते सांगत बसत नाही, ज्याची त्यांनी ओळखावीत, पण ही वाईट परिस्थिती आहे. इंडस्ट्रीज चांगल्या जोपर्यंत येत नाहीत, आणि त्या सुद्धा इथल्या वातावरणाला पोषक अशा इंडस्ट्रीज पाहिजेत. आता मी म्हणतो त्याच्यावरनं सुद्धा काही वेळेला वाद निर्माण होतो, नाही असं नाही, पण पोषक इंडस्ट्रीज ज्याला म्हणतो त्या पाहिजेत, इथल्या एन्व्हायरमेंटला मॅच होणाऱ्या. हा कुवारबाव एरिया सुरू झाला. इथे उजव्या हाताला मातीचा भराव घालून तो लेअर कंप्लीट झालेला आहे. आता त्याच्यावरती डांबराचा लेअर येईल आणि नंतर मग कॉन्क्रीटचा लेअर येईल. सध्या मात्र आपला प्रवास जुन्या रस्त्यावरनच चालू आहे, पण आता इथे सुद्धा जरा कामाने गती घेतलेली दिसतीये. मध्ये खूपच रेंगाळलेलं होतं इथलं काम, त्या तुलनेत जरा आता स्पीड आलाय. अजून डाव्या हाताची काही दुकानं, गाळे वगैरे तसेच आहेत, अजून ते काढलेच नाहीयेत. काही जणांनी आपणहून काढलेत, काही जणांचे पाडून झालेत, पण काही जणांचे अजून चालू आहेत. ते म्हणतात काय ते शेवटच्या टप्प्यात तुम्ही आलात की आम्ही काढतो.
तोपर्यंत आमचा धंदा होतो तो आम्ही करून घेतो. पण इथली एक अखंड बाजारपेठ गेली. वास्तविक बाजारपेठ वाचवून दुसरीकडनं कुठनं काय रस्ता नेता येतो का याचा विचार करायला हरकत नव्हती. घाटावरती जर तुम्ही बघितलं तर तिथली बरीचशी गावं वाचवली, तिथले रस्ते बाजूनी काढलेत. इथे मात्र तसं नाही आहे. इथे गावातनं रस्ते नेऊन बाजारपेठा सगळ्या तिथल्या बंद करून टाकल्या आहेत. लोकांना पैसे मिळाले नाही असं नाही, चांगले पैसे मिळाले, पण तरी सुद्धा त्यांचा इतक्या वर्षांचा तिथला व्यवसाय, एक नाही म्हटलं तरी ते अटॅचमेंट असते, ते सगळं बंद झालं. तर इथून थोडं पुढे गेलं की रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरीचं. रेल्वे स्टेशन आणि हा हायवे या दोन्ही गोष्टींमुळे इतका प्रचंड भाव आला जमिनीला. मला वळायचंय ते आमची लोक वळायला देत नाहीयेत. तो सुद्धा शहाणा मोबाईल वरती गप्पा मारतोय आणि तिथे उभा राहिलाय मध्येच. रेल्वे स्टेशनच्या इथे जरा ट्रॅफिक काहीतरी जाम झालंय. मगाशी ते काय पुलाचे निरीक्षण चालू होतं, ती सगळी लोक इथे आलेली दिसत आहेत. गाड्या सगळ्या अडवून धरल्यात. ते बाहेर पडलेले दिसत आहेत इथे. कोण होतं काही कळायला मार्ग नाही, पण काहीतरी इन्स्पेक्शन चालू होतं. तर रेल्वे स्टेशन पासून पुढे बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. रेल्वे स्टेशनच्या इथल्या रस्त्याचं मात्र अजून काम नाहीये काही. आता सगळ्या गाड्या एकदम उधळतील. सगळं ट्रॅफिकच ब्लॉक झालेलं इथे. डाव्या बाजूचा रस्ता झालेला आहे, पण तो इथनं त्याने ओपन करून का नाही दिला काय कळत नाहीये. त्यामुळे जायला यायला एकच बाजू ओपन केली. थोडंसं पुढे गेल्यावरती त्याने डावी साईड दिली आहे डायव्हर्जन करून. आहे बघा, इथे गाड्या दिसत असतील तुम्हाला. इथून 2 लेन्स आहेत. हा रस्ता मात्र दोन्ही बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. इथून पुढे ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्द सुरू होते, कारण पुढे आता इथे कारवांच्या वाडी आलं, तिथे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे. ते मगाचे सगळे इथे थांबले बघा येऊन. कोण आहेत ते काय दिसतच नाहीये. इथे आता कारवांची वाडी गाव आलं. उजव्या हाताला आतमध्ये ऍक्च्युली ते गाव आहे. हा कारवांच्या वाडीचा इथे बस स्टॉप आहे. इथून डाव्या हाताला रस्ता झालेला दिसतोय, परंतु ओपन नाहीये. कदाचित पुढचा भाग नसणार आहे झालेला त्याचा.
उजव्या बाजूचं काम मागच्या ट्रिपला आपण बघितलं असेल की एवढं झालं होतं, पुढे परत खराब होता रस्ता. तसला तसंच दिसतंय एकंदरीत. बघा इथनं पुढचा पॅच मध्ये सोडून दिलाय, हा खराब आहे. डाव्या हाताचा भाग मात्र पूर्ण झालेला आहे. हे जे खराब रस्ते आपण म्हणतो ते छोट्या गाड्यांना खूपच त्रासदायक असतात. वळ्या पडलेले रस्ते. मोठ्या गाड्या असतात, उदाहरणार्थ काही इनोवा गेली, त्यांना काय फरक पडत नाही, ते धाड 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 करत जातात. छोटे रणगाडे असते. पण आपल्यासारख्या गाड्यांना मात्र ते त्रासदायक होतं. म्हणजे पेशंट असेल आतमध्ये, मणक्याचा आजार असेल तरी त्याला ते खूप त्रासदायक होतं. आणि आता इथे आलं महालक्ष्मी मंदिर खेडशी. इथून खेडशी गावाची सुरुवात. तर मुळगाव पुढे, खेडशी नाका ज्याला म्हणतात ते ऍक्च्युली मुळगाव खेडशी. हे स्वयंभू महालक्ष्मी मंदिर आहे. इथे सुद्धा डाव्या बाजूचा रस्ता झालेला दिसतो, झाकून ठेवलाय. आणि उजवी बाजू मागेच झाली होती. आपण एवढे खाली आलो नाही म्हटलं तरी एक 10 फूट 12 फूट खाली आपला रस्ता आता झाला पहिल्यापेक्षा. एकेकाळचं पूर्ण जंगल असा हा एरिया. पाठीमागे मगाशी जे कारवांची वाडी गेलं तिथनंच आतमध्ये गयाळवाडी म्हणून गाव आहे. अशी छोटी छोटी गावं होती आणि सगळी जंगलं होती. आता सगळी जंगलं गेली आणि कॉन्क्रीटची जंगलं आता उभी राहायला सुरुवात झाली. इथे खेडशी नाका आला. आपण रत्नागिरी आणि सुरुवात इथनं केली. इथे 33 डिग्री टेम्परेचर होतं. आता इथे 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढलेलं दाखवते, 34 झालंय. पाठीमागनं ज्या गाड्या चालल्या आहेत त्यांना जरा गडबड आहे, त्यांना जाऊ देऊया. आणि इथनं मात्र बऱ्यापैकी रस्ता झालेला दिसतोय. म्हणजे चांदसूर्या पॉइंट बहुतेक होता बंद केलाय. चांदसूर्या पॉइंटचा रस्ता बंद झालाय. ही मोठी प्रगती इथे झाली असं म्हणायला हरकत नाही. चांदसूर्या पॉइंट आता डाव्या हाताला गेला, इथून तुम्हाला बघता येईल. तो रस्ता बंद करून टाकला आणि हा नवीन मधनं झालेला रस्ता आता सुरू झाला. चांदसूर्या पॉइंटच्या जुन्या आता आठवणी राहतील. वळण, त्या वळणामध्ये मोठ्या गाड्या आल्यानंतर ओव्हरटेक करता न आल्यामुळे होणारी तळमळ, किंवा काही वेळेला 3-3, 4-4 ट्रक असतील तर त्यांच्या मागणं वाट बघत हळू वळू जाणे, हा जो प्रकार होता तो बंद आला. आता इथे वरती डाव्या हाताला बघा, हा जो डोंगर संपल्यावरती तुम्हाला डांबरीकरणाचा थोडासा पट्टा दिसतो, तो आपला रस्ता मूळ. इथून तो उतरून पुढे आता इथे खाली मिळत होता. डांबरी रस्त्याचा लेअर तिथे दिसतोय स्पष्ट आपल्याला. इथून आता आपण इथे डायरेक्ट नवीन रस्त्याला येऊन मिळतो. तसंच इथे आता हा उजव्या हातीने रस्ता पलीकडे जात होता. आता इथनं आपल्याला वरनं तो दिसणार पण नाही, खाली गेलाय रस्ता तो. पण इथनं उजव्या हाताला तो रस्ता होता आणि असा ह्या डोंगराला, उजव्या हाताचा जो डोंगर आहे त्याला वळून तो पलीकडनं बाहेर येत होता. हा मधला डोंगर वगैरे सगळा साफ करून आता रस्ता परत स्ट्रेट झाला.
तो जो वळणाचा रस्ता होता तिथे पण बऱ्याचदा मोठ्या गाड्या वगैरे आल्या की ट्रॅफिक ब्लॉक होणं, ओव्हरटेकला प्रॉब्लेम येणं, किंवा काही वेळेला काही जण चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करायला जायचे, समोरनं गाडी अचानक समोर यायची, मग त्याच्यामुळे होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणं, हे आता सगळं बंद होईल. इथे डावी बाजू सुद्धा झालेली आहे, पण अजून मधला एक पॅच थोडासा राहिला आहे. सध्या आपण उजव्या भागातून जातोय. हा सुद्धा रस्ता खूप खाली आणला, बराच वर्ण रस्ता होता हा. इथे डाव्या हाताला हॉटेल दिसतंय सिद्धाई. इथून तो चढच सुरू व्हायचा, असा डोंगरच होता सगळा डोंगर तिथला कट केलाय. आपण बऱ्यापैकी खाली आलोय. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सगळ्यांना चॅनलची, व्हिडिओची माहिती द्या. जास्तीत जास्त व्ह्यूज मिळणं आवश्यक असतं. थोडंसं चॅनल प्रमोट होण्यासाठी व्ह्यूजची गरज असते. तुम्ही जितके व्ह्यूज जास्त बघाल, माझे व्हिडिओ जितके जास्त बघितले जातील तेवढे व्ह्यूज वाढतील, आणि तेवढं नाही म्हटलं तरी रँकिंगमध्ये चॅनल वर येतं. शेवटी याच्यामध्ये कुठे प्रोफेशनल अप्रोच वगैरे नाही, हा आपला एक गंमत म्हणून आपला भाग चालू आहे. याच्यात कुठे पैसे भरपूर मिळणारे किंवा काय उत्पन्न कमावणारे अशातला काय भाग नाही आहे. आता आपण हातखंबा तिठ्याला आलो आहे. हा व्हिडिओ मी इथे थांबवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. आपल्या सपोर्टबद्दल सर्वांचा आभारी आहे. याही पुढे आपला असाच सपोर्ट राहील अशी आशा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. डावीकडचा जो रस्ता हा मुंबईकडे जाणार आहे, आणि उजवीकडचा रस्ता हा कोल्हापूरला जाणार आहे. मी थोडंसं गाडी पुढे लावून घेतो आणि मग व्हिडिओ थांबवतो.